समाज कल्याण विभागाअंतर्गत चालवण्यात जाणाऱ्या अनेक वसतिगृहांमध्ये बोगसगिरी झाल्याचा धक्कादायक प्रकार कॅगच्या अहवालामध्ये समोर आलेला आहे। आणि राज्यातील 6 वसतिगृहांपैकी एक जे वसतिगृह आहे ते बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड इथलं आहे। मी सध्या त्याच वसतिगृहासमोर उभा आहे। संत गजानन महाराज मागासवर्गीय मुलींचं हे वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये अनेक ज्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत। इमारतीचा जो काही एरिया आहे तो सोबतच अपुऱ्या सुविधा या संपूर्ण प्रकारामुळे कॅगने या अहवालामध्ये ठपका ठेवलेला आहे। या संत गजानन महाराज मागासवर्गीय मुलींचं जे वसतिगृह चालवलं जातं हे वसतिगृह बोगस असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। राज्यातले जवळपास 6 वसतिगृह तीपैकी हे सिंदखेड इथलं एक वसतिगृह आहे, ज्याच्यामध्ये आता समाज कल्याण विभागाने हे बंदचा प्रस्ताव जो आहे तो गेल्या 2-3 वेळा सुद्धा पाठवला होता। 22-23 मध्ये असेल, 23-24 मध्ये असेल आणि 25-26 मध्ये सुद्धा हे वसतिगृह बंद करावे अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो बुलढाणा जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाने पाठवलेला होता। मात्र अद्यापही हे वसतिगृह बंद करण्यात आलेलं नाहीये। 24-25 पासनं याचं अनुदान जे आहे ते बंद करण्यात आलं होतं, मात्र यापूर्वी त्याचं अनुदान जे आहे ते सुरू होतं। या वसतिगृहामध्ये जवळपास 24 मुली दाखवण्यात आलेल्या आहेत। मोठी इमारत जी शासनाच्या नियमानुसार जी लागते ती सुद्धा इमारत या ठिकाणी दाखवण्यात आली। मात्र प्रत्यक्षात अहवालामध्ये या इमारतीमध्ये विद्यार्थी राहत नाहीत किंवा सुविधा सुद्धा मिळत नाहीत अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो दाखवण्यात आला आहे। आणि बोगस विद्यार्थी दाखवून या ठिकाणी याच वसतिगृहाच्या माध्यमातून लाखो रुपयाचं अनुदान सुद्धा लाटण्यात आल्याचा ठपका सुद्धा या अहवालामध्ये ठेवण्यात आलेला आहे। मात्र वसतिगृह बंद करण्याचा प्रस्ताव पाठवल्याच्या नंतरही हे वसतिगृह का बंद करण्यात आलं नाही हा एक शोधाचा विषय आहे। आणि आता कॅगने जो अहवाल दिलाय त्या अहवालाच्या माध्यमातून आता वरिष्ठ अधिकारी या वसतिगृहावरती काय कारवाई करते आणि दोषीवरती काय कारवाई करते याकडे सुद्धा आता लक्ष लागून आहे। कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, सिंदखेड बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।